दुष्काळाला तोंड देत सोलापूर जिल्ह्यातल्या अनवली गावी उद्धव बागल यांनी 5 एकरात कलिंगडाचा मळा फुलवलाय। यापासून त्यांना जवळपास 8 ते 10 लाखांचा नफा हाती येणं अपेक्षित आहे। शेतीमध्ये कष्ट आणि नियोजनाचं सातत्य ठेवलं तर शेतीतून नक्की पैसे मिळवता येतात, यावर उद्धव बागल ठाम आहेत। त्यांच्या कलिंगड शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण पंढरपूर जवळ अनवली गावी जाणार आहोत। पंढरपूर तालुक्यातल्या गादेगावच्या उद्धव बागलांची अनवली गावी 30 एकर शेती आहे। उजाड माळरानावर त्यांनी शेततळ्याच्या मदतीनं नंदनवन फुलवलंय। कलिंगडाची शेती करण्यासाठी त्यांनी ठिबक, मल्चिंग तसंच शेततळ यासारख्या आधुनिक तंत्राचा अवलंब केलाय। मी आता दुष्काळात इथं 50 मीटर बाय 50 मीटरचं शेततळं तयार केलं। ती शेततळं झाल्यानंतर ते आता भरण्यासाठी मी मुंडेवाडीच्या हद्दीतून 4.5 किलोमीटर पाईपलाईन केली। 6 इंची पाईपलाईन 25ची मोटर बसवून पाणी आणून सरकारच्या नियमाप्रमाणे मोटर चालवून ते माझं 2 कोटी लिटरचं तळं भरलं। तळं भरल्यानंतर त्याचा काहीतरी उपयोग घ्यायचा म्हणून मी या माझ्या क्षेत्रात 5 एकर शुगर क्वीन जातीच्या कलिंगड्याची लागण 15/4/1916 रोजी केली। दुष्काळामुळे शेततळ्यात पाणी साठवणं अवघड झालं होतं, पण भीमा नदीतून पाणी आणून त्यांनी शेततळ भरलं। याचा उन्हाळ्यात त्यांना चांगला फायदा झाला। पाण्याची सोय झाल्यावर त्यांनी 7 फुटावर सऱ्या पाडून कलिंगडाच्या लागवडीला सुरुवात केली। 7 फुटावर मी मल्चिंग करून बोत तयार करून त्याच्यात कलिंगड्याची लागवड केली। साधारण 1.25 फुटाच्या ड्रीप आहे, त्या ड्रीपवर कलिंगड्याची लागण केली। एकरी साधारण 6000 रोपे बसली आणि त्याच्यातून मधल्या मध्ये एक रोप ह्याचं लावलं आम्ही झेंडूचं, गोल्ड स्पॉट 2 या जातीचा झेंडू लावला। आता झेंडूला सुद्धा फुलं लागायला लागलेली आहेत आणि कलिंगडे शेवटच्या स्टेजमध्ये 2-4 दिवसात उतरायला आलेले आहेत। कलिंगडाच्या शेतीला बागल यांनी मोठा खर्च केलाय। 5 एकरांसाठी त्यांना 5 लाख रुपये खर्च आलाय। त्यांना अंदाजे 100 टनापेक्षा जास्त कलिंगडाचं उत्पादन हाती येणं अपेक्षित आहे। सध्या कलिंगड तोडणीसाठी तयार झाली आहेत। त्यांना रमजानमुळे मोठी मागणी आहे। आतापर्यंत माझा खर्च 5 ते 6 लाख रुपये झालेला आहे। त्यामध्ये काय काय केलं? ह्यामध्ये सर्व खतं, औषधं, STPचा खर्च, ड्रीपचा खर्च असा मिळून माझा 6 लाखापर्यंत खर्च आलेला आहे। आता माझ्या अंदाजानं मी धरला होता 125 टन, पण व्यापाऱ्यांच्या अंदाजानं किंवा माहितगार पूर्वी जुने कलिंगडे लावणाऱ्याच्या अंदाजानं 150 टन माल 5 एकरात निघेल असा सगळ्याचा अंदाज आहे। साधारण 3.5 किलोच्या पुढची साईज सगळी आहे। 2.5 किलो, 3.5 किलो, 4 किलो, 4.5 किलो, 5 किलो असे साईजचा माल तयार झालेला आहे। अजूनही 2-3 दिवसात अजूनही काहीतरी वेटेज वाढवण्याची शक्यता आहे। किती एकूण तुमचं याचं उत्पादन मिळेल? माझ्या अंदाजानं हाय रेट घावला तर मला 15 लाखाचं उत्पादन मिळेल। कलिंगडाच्या शेतीमध्ये बागल यांनी झेंडूचं आंतरपीक घेतलंय। यापासून कलिंगडाच्या पिकाला 70% जास्त उत्पादन खर्च वसूल होणार आहे। त्यामुळे कलिंगडाच्या पिकापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून अंदाजे 8 ते 10 लाख रुपये शिल्लक राहतील अशी अपेक्षा त्यांना आहे। सध्या दुष्काळी परिस्थिती आहे। ह्या दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने उपयोग कशा पद्धतीने करायचा ह्याचा विचार करून मी कलिंगडे लावायचा निर्णय घेतला आणि अतिशय कमी पाण्यात ह्या कलिंगड्याचं पीक जोपासलं। त्याच्यात आंतरपीक म्हणून मी झेंडू घेतलेला आहे। झेंडूचंही पीक कलिंगड्याचं आणि झेंडूला एकच खतं औषधं जात असल्यामुळं झेंडूसुद्धा चांगल्या पद्धतीनं आलेला आहे। तरी आत्तापर्यंत जो माझा खर्च झाला आहे तो झेंडूतून निघेल आणि कलिंगड्याचं येणारं जे उत्पन्न आहे ते मला नेट निव्वळ नफा मिळेल। शेतकरी म्हणतोय शेती परवडत नाही, पण अतिशय काटकोसर पद्धतीनं आणि नियोजन पद्धतीनं जर शेती केली तर परवडण्यासाठी शेती परवडती आहे असं माझं ठाम मत आहे। गावातले शेतकरी आता बागल यांच्या आधुनिक शेतीची पाहणी करतायत। त्यांच्याकडून आदर्श घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। या शेतीत माळरानाव बापून आजी फुलवलंय ही कौतुकास्पद आहे। बापूच्या शेतीत बघायला गेल्यावर माळरान होतं ना, आज आलो तर 5-5, 3-3 किलोचं आम्हाला कलंगडं दिसलं। तर ही असेच बापूची शेती बघून आम्हाला हुरूप आला ना, आम्ही सुद्धा बापूचं मार्गदर्शनाखाली पुढील प्लॉट 1-2 प्लॉट उपरीसाठी करणार आहे। बागल यांनी काही काळ बांधकाम व्यवसायात काम केलं। त्यानंतर ते आपल्या पूर्वीची आवड असलेल्या शेतीमध्ये पुन्हा दाखल झाले आहेत। मी मध्यंतरी एक 15-20 वर्ष बांधकाम व्यावसायिकाचं काम केलं, पण
पूर्वी जो जुना शेतीचा नाद होता ती एक माझी खंत मनात राहिलेली होती. ती माझी खंत पुरी करण्यासाठी मी आता उर्वरित आयुष्य शेतीसाठी खर्च करणार आहे. मग त्यात शेतीत नवीन नवीन संशोधन जे काय करता येईल त्या पद्धतीने मी करत आहे. शेतीचा नाद पुरा करण्यासाठी मी आता दररोज 3, 4, 5 तास शेतात घालवतो आणि सकाळ संध्याकाळ शेतीचं नियोजन केल्याशिवाय कुठलाही बाकीचा व्यवसाय बघत नाही. ह्या अशा पद्धतीने मी आता शेतीत रमलो आहे. सुभाष पाळेकरांच्या विषमुक्त झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राची माहिती देखील बागल यांनी घेतली आहे. येत्या काळात शेतीचा उत्पादन खर्च कमी करून विषमुक्त अन्न पिकवण्याचा त्यांचा विचार सुरू आहे. सुभाष पाळेकर ह्यांचं आम्ही नैसर्गिक शेतीचं थोडं वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. आज त्यांचा जो प्रयोग आहे ती शेतकऱ्याला इतक्या चांगल्या फायदेशीर आहेत. त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा इथून पुढच्या शेतीच्या ह्याच्यात धंद्यात पद्मश्री पाळेकर साहेबांच्या ह्याच्यावर मार्गदर्शनाखाली झिरो बजेट शेती करण्याचा 100% मानस करीत आहे आणि त्या पद्धतीने इथून पुढे आम्ही करायचा निर्णय घेतलेला आहे. बागल यांनी रमजानच्या महिन्यात फळांची वाढणारी मागणी लक्षात घेता कलिंगडाच्या पिकाचं नियोजन आज त्यांना चांगलंच फायद्याचं पडलंय. त्यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी बाजारातली मागणी आणि होणारा पुरवठा या दोन्ही गोष्टींचा विचार करून पिकाची लागवड करायला हवी. तरच बाजारातल्या तेजीचा फायदा शेतकऱ्यांना घेता येईल. भारत नागने, साम टीव्ही, पंढरपूर.